नमस्कार. नवी मुंबईमध्ये नेरूळ या ठिकाणी पंचशील सामाजिक संस्था व महिला मंडळ गेल्या अनेक वर्ष सामाजिक उपक्रम करत आहे. त्याचप्रमाणे विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जयंतीनिमित्त गाण्यांचा भीमगीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत हंडोरे या ठिकाणी उपस्थित होते. नवी मुंबई पंचशील सामाजिक संस्थेचे अध्यक्ष योगेश कदम यांनी माननीय खासदार चंद्रकांत दादा हंडोरे यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. टायगर ग्रुपचे अध्यक्ष संजय खंडागळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या विभागाचे कार्यसम्राट काशीनाथ भाऊ साहेब, त्याचप्रमाणे गुलाब गोंडे साहेब, आपल्या पंचशील सामाजिक संस्थेचे त्यांच्यातर्फे आपल्या कमिटीचे पंचशील सामाजिकचे सत्कार करणार आहे. असं ते पूर्ण पाहुणे, परंतु त्यांनी आपल्या कमिटीचं चांगलं कार्य बघून त्यांनी आपल्यासाठी भुके आलेले कमिटीसाठी, तर ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष योगेश कदम हे स्वीकारतील असं मी त्यांना विनंती करतो. आम्ही पवार साहेबांना सहकारी त्यांचा आम्ही सत्कार करतोय. असे उपाध्यक्ष सचिन जे करतील आपल्याला सुद्धा विनंती करतो. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती उत्सव आपण या ठिकाणी पंचशील सामाजिक संस्था आणि पंचशील महिला मंडळ नेरूळ यांच्या विद्यमाने साजरा करीत आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित माझे सहकारी मित्र, आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते सन्माननीय सिद्धराम पोवाळजी, आमच्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचे नेते रवींद्र सावंतजी, त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष योगेश कदमजी, त्याचबरोबर विजेंद्र लगाडेजी, संपत लगाडेजी, एन के कांबळे आणि माझे जवळचे सहकारी प्रल्हाद गायकवाड आणि पंचशील संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पंचशील महिला मंडळाच्या सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि त्यांची कमिटी आणि नेरूळमधून या जयंती उत्सवाला उपस्थित असणारे आपण सर्वजण मित्रांनो, आपण बाबासाहेबांचा जयंती उत्सव साजरा केलेला मी अनेकदा पाहिलेला आहे. पूर्वी हा कार्यक्रम आपल्या समोरच्या पलीकडच्या मैदानामध्ये व्हायचा. तोच उत्साह, तीच धडाडी आणि तोच आनंद या ठिकाणी सुद्धा सभागृहामध्ये आज मला पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांचा घडवलं, ज्यांच्यामुळे आज हे आपण दिवस बघतो, त्यांचा जयंती उत्सव आपण तेवढ्याच धूमधडाक्यामध्ये साजरा केला पाहिजे आणि तो आपण करता याचं समाधान या निमित्तानं आहे. योगेश कदम, त्यांचे सहकारी प्रल्हाद गायकवाड, त्यांचे सहकारी यांनी सांगितलं की या ठिकाणी सर्व धर्मातील संस्थांची विविध
स्थळं किंवा सामाजिक शैक्षणिक अशी स्थळं आहेत, परंतु आपल्या समाजासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एक वास्तू म्हणू आपण, ती बालवाडी असेल, वाचनालय असेल किंवा आणखी तत्सम कुठल्याही प्रकारचं असेल, त्यांची ती अपेक्षा आहे की माझ्या खासदार निधीतनं त्यांना ती बनवून पाहिजे, की जेणेकरून नेरूळ आणि नवी मुंबईतला आपला माणूस त्या ठिकाणी एकत्रित येऊ शकेल, विचारांची देवाणघेवाण करू शकेल. आणि म्हणून मी जाहीर करतो, ओपनली जाहीर करतो की निश्चितपणे खासदार फंडातनं जेवढा काही निधी लागेल तो निधी माझी देण्याची तयारी आहे. थोडंसं व्यस्त आहे, म्हणजे जयंतीचे कार्यक्रम असल्यामुळं 3-4 तारखेच्या नंतरच मी मोकळा होईल. मग आपण प्रमुख लोक बसू आणि एखादी अत्यंत चांगली अशी जागा सुचवा आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचं एक चांगलं ठिकाण आपल्याला देण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्या पद्धतीने मी ते काम करेन. पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि दोन्ही संस्था ज्या चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहेत त्यांनी भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं चांगलं कार्य पुढे घेऊन जावं हीच भगवंताच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय. आज आपण आहोत मुंबईच्या नेरूळमध्ये. आपण पाहू शकता की पंचशील सामाजिक संस्था यांच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज आपण आहोत या ठिकाणी उपस्थित आहोत. आज आपल्यासोबत कदम सर आहेत. कदमजी, काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी आले होते, त्याचप्रमाणे खासदार देखील या ठिकाणी उपस्थित होते. चंद्रकांत हंडोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी देखील काही आश्वासनं दिली. त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीने देखील काही सामाजिक उपक्रम करण्यात आले. आपण काय सांगाल? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो सर्वांना. आणि आज 12 तारखेला पण आपला कार्यक्रम होता, 12, 14 आणि आज 27, म्हणजे आज कार्यक्रमाचा शेवट होता. आजच्या दिवशी हा भव्य दिव्य कार्यक्रम आपण आगरी कोळी स्टेडियम इथे घेतला. आणि आगरी कोळी स्टेडियममध्ये विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी भेट दिली आणि त्यांनी गेली 15 वर्ष आपण ज्या जागेसाठी सातत्य प्रयत्न करत आहोत, त्यांनी आज आपल्याला त्यांच्या वतीने आश्वासन दिले की तुम्हाला जी जागा मी मिळवून देईन, त्याला जो काही फंड लागेल जागेसाठी आणि जी काय मदत लागेल ती मी सर्वतोपरी मदत करेन. तसेच आज आम्ही संस्थेने सगळ्यांच्या वतीने संस्थेच्या आमची पूर्ण संस्था आहे, मंडळ आहे आमचं, त्यांच्या वतीने एक विक्रोळीमधील एक मुलगी, म्हणजे तिला फक्त आई आहे, तिचे वडील वारलेले आहेत आणि तिच्या शिक्षणाचा म्हणजे जो काय शिक्षणाचं साहित्य लागतं तो संपूर्ण खर्च दरवर्षी पंचशील सामाजिक संस्था करणार आहे. हा एक आम्ही मोठा निर्णय घेतला आहे. तसेच आमचे सर्व पदाधिकारी आहेत, यांनी रात्रंदिवस 2-3 महिने जी मेहनत घेतली आहे त्याचं हे फळ आहे. हे माझ्या एकट्याचं फळ नाही आहे, हे सर्व त्या कार्यकर्त्यांचं फळ आहे. आपण पाहू शकता की एक सामाजिक उपक्रम म्हणून विक्रोळी विभागातील एका तरुण मुलीला या मंडळाच्या वतीने सहकार्य मदत केली जात आहे. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या मंडळाचा हा उपक्रम आहे. हे पंचशील सामाजिक संस्थेतर्फे या विद्यार्थिनीच्या वार्षिक शालेय शिक्षण साहित्याचा खर्च आम्ही घेत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही काही आर्थिक मदत करत आहोत. सर्वांना जो काय त्यांचं अभिनंदन करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असे संस्थेचे काम पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. क्षेत्रातील स्त्रिया नारी शक्तीने आज क्रांतीची ज्योत पेटवली आहे. क्षेत्र कोणतेही असो, तिने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. स्वयंपाकघरापासून ते चंद्रावर झेकपर्यंत तारेवरची कसरत तिने नेहमीच केली आहे. शिक्षणाच्या ज्ञानगंगेने स्त्रियांच्या परिस्थितीत बदल झाला. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं अस्तित्व लक्षणीय आहे. समाजात वेगवेगळ्या स्वरूपात स्त्रियांची वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात. बदलत्या परिस्थितीनुसार तिचं रूपही बदलले. तिचा पेहराव अगदी उच्च विद्याभूषित श्री डॉक्टर
वकील, शिक्षिका, नर्स, राजकारणी, अधिकारी, समाजकारणी, उद्योजक स्त्रीपासून भाजी विकणारी, मोलमजुरी करणारी, संस्काराचे धडे देणारी, रीतिरिवाज, सणवार, कुळाचार सांभाळणारी आजची स्त्री प्रगतीचे कळस गाठत आहे. या मातांना नमन करूया. वेशभूषेमध्ये येत आहेत भारत माता रेखाताई, झाशीची राणी नंदा परुळेकर, माता जिजाऊ उज्ज्वला जाधव, अहिल्याबाई प्रणालीताई यादव, सावित्रीबाई सुरेखा कांबळे आणि रमाईच्या भूमिकेत आहेत वैशाली तोंडे. आणि अशा या महामातेंचा वारसा घेऊन सिंधुताई सपकाळ, मालती गायकवाड, आणि अशा या महामातेंचा वारसा घेऊन स्त्री खूप प्रगत झाली आणि खूप पुढे गेली. आणि त्यामुळे कोणी वकील झालं, तर कोणी डॉक्टर झालं, कोणी उद्योजिका झालं, तर कोणी पोलीस झाले, कोणी शिक्षक झालं, तर कोणी राजकारणी झालं. आणि हे सगळं कशामुळे झालं, तर हे सगळं केवळ बाबासाहेबांच्या एका संविधानामुळं आमूलाग्र असा बदल झालेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज त्यांची जयंती 134वी आम्ही जयंतीचं आज आमचं प्रयोजन आहे, कार्यक्रम आहे, तो आम्ही आज इथे सादर केलेला आहे. आणि त्या निमित्ताने मला हेच सांगू वाटतं की बाबासाहेबांनी जे महिलांसाठी इतकं उत्तुंग कार्य केलेलं आहे आणि हिंदू कोड बिलतर्फे त्यांनी जे महिलांना खरंच इतक्या सगळ्या सुविधा आणि आपल्याला जे संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो उपदेश दिला आहे, शिक्षणाचं जे वाघिणीचं दूध प्यायल्यावर ती डरकाळी फोडणारच, तशी आमची ह्यातली प्रत्येक महिला उच्च शिक्षित असून ती घरसुद्धा सांभाळून आज विविध कार्यक्रमात समाज प्रबोधनपर कार्यक्रमात भाग घेऊन ती नवी मुंबई महानगरपालिकेचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत ज्यातून समाज प्रबोधन होतं ते आम्ही याद्वारे करतो. विविध नाटिका आहेत आणि स्वच्छता अभियान आहेत, वृक्षारोपण आहे, असे देखील समाज उपयोगी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो. पथनाट्य आहेत, त्यातून आम्ही समाज प्रबोधन करतो. आणि असे पंचशील सामाजिक संस्था ह्या माध्यमातून आणि महिला वर्ग आणि आमच्या अध्यक्ष शालिनीताई अवचर आणि माझ्या इथे उपस्थित प्रत्येक महिला एकच संघटनेतली महिला प्रत्येक खूप महत्त्वाची आहे आणि तिचा हातभार आहे तोही खूप महत्त्वाचा आहे. तर आज या जयंतीनिमित्त मी हेच सगळ्यांना सांगू इच्छिते. आज आम्ही आठवण म्हणून त्यांना जी एक छोटी फोटो फ्रेम भेट दिली त्यामध्ये आमची सगळ्यांची आठवणी आहेत. त्यात वेगवेगळे प्रसंग आहेत की आम्ही वेगवेगळं कार्य करताना तिथे आम्ही एकत्रित आलो आणि वेगवेगळ्या वेळेत घरची कामं आवरून कसा वेळ काढला आणि एकत्रित आलो. आणि आज आमचं हे कुटुंबच आहे आणि त्याबद्दल खरंच आम्हाला अभिमान आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय आमच्या अध्यक्ष आणि इथल्या प्रत्येक कार्यकर्ता ह्यांना जातं आहे. तसंच तरी मी ह्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम सर्वांना. मी रजनी घरात बसलेली महिला फक्त चूल आणि मूल न करता घराबाहेर पडून काय करू शकते हे माझी मावशी म्हणजे आमच्या मंडळाचे अध्यक्ष शालिनीताई अवचर यांनी आम्हाला सांगितले, समजवले, आमच्याकडून करून घेतले. हा जो पुरस्कार तुम्ही माझ्यासोबत बघताय हा मला प्रथम पारितोषिक मिळालेला पुरस्कार आहे. तर हा माझा एकटीचा पुरस्कार नसून आमच्या पंचशील सामाजिक संस्था महिला मंडळ यांना नवी मुंबई येथे जी आम्ही नाटिका सादर केली होती, मुलगी शिकली प्रगती झाली, त्याच्या सर्वा ह्या शालिनीताई अवचर होत्या. त्यांनी आमच्याकडून ती नाटिका करून घेतली आणि आमच्या नाटिकेला
महिला दिनाच्या दिवशी पूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेमधून पहिला नंबर आला आणि पहिलं पारितोषिक आमच्या नाटिकेला मिळालं. त्याच्याबद्दल आम्ही सर्वजणी मावशीच्या खूप खूप आभारी आहोत की तिने आम्हाला घराच्या बाहेर काढलं, आमच्यातले गुण ओळखले, ते जोपासले आणि ते तुम्ही कसे तुमचे गुण दाखवू शकता आणि कसं तुम्हाला स्वतःला तुम्ही प्रेझेंट करू शकता हे तिने आम्हाला सांगितले आणि आमच्याकडून करून घेतले. तर या मंडळातली माझी प्रत्येक महिला ही तिची खूप खूप ऋणी आहे, कारण याच्यातली प्रत्येकजण गृहिणी आहे आणि त्या घरातलं सगळं काम करून आपला संसार सांभाळून आम्ही मावशीने आम्हाला ते एक उपदेश केला आहे की तुम्ही करू शकता आणि ते आम्ही करून दाखवलं. जयंतीच्या सगळ्यांना माझ्या महिलांना शुभेच्छा देते आणि मी एकदम अनाडी आहे. मला काही असं वाचता लिहिता येत नाही, पण मी अवसरे मॅडमच्या ह्या वयात तरी मी मंचावर उभी राहिले. मला खूप आनंद आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा आणि रमाईचं स्मारक झालंच पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्ही घरात काम करणारा महिला आणि आम्हाला म्हणजे आमच्यात कलागुण आहेत की नाही हेच आम्हाला माहिती नव्हतं, पण आम्ही शालिनीताईंच्या सानिध्यात आलो आणि आम्हाला कळायला लागलं की नाही आमच्यात पण काहीतरी गुण आहेत आणि आम्ही करू शकतो. तर ते सगळं त्यांनी ते आम्हाला जाणीव करून दिली आणि आज आम्ही त्यांच्यामुळेच ह्या स्टेजवर आहोत. आणि गेल्या वर्षी आम्ही नाटक केलं विष्णुदासला, तेही चांगलं झालं आणि ह्या वर्षी प्रथम पारितोषिक मिळालं, त्याचाही भरपूर आनंद आहे. ताई, संस्थेबद्दल काय सांगाल? आमची संस्था म्हणजे एक खूप महिलांना पुढे नेण्याकरता कार्यरत असते आणि जेंट्स जे असतात ते महिलांकरता पुष्कळ कार्य करतात, प्रोत्साहन देतात आम्हाला. मी शालिनी अवसर. खरं तर आमची पंचशील संस्था जी आहे ती नेहमी महिलांना प्रत्येक कार्यामध्ये प्रोत्साहन करत असते, देत असते प्रोत्साहन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि खरं तर आमचा सगळा ग्रुप रमाई स्मारक झालेच पाहिजे यासाठी लढा देत होतो. शुभेच्छा म्हणजे पंचशील सामाजिक संस्था यांनी हा कार्यक्रम इथे छानपैकी आयोजित केलेला आहे आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत आमचे योगेश भाऊ कदम. आणि हा जो आपल्या समाजाचा गाडा आहे, आपल्या समाजाने एकी दाखवली पाहिजे आणि सगळ्यांनी एक होऊन आपला हा समाजाचा जो गाडा आहे हा सुखरूपपणे बाबासाहेबांच्या बुद्धाच्या मार्गाने पार पाडला पाहिजे.
दादा आज जयंतीनिमित्त एक छोटंसं कडवं होणं काय ना होणार एक सुरुवात. कारण मी माझं जर गायलं तो लोक म्हणतील नको, तरी पण माझ्या वडिलांचं एक गीत थोडक्यात जातो. तू भीमाईचा पाना मी रमाईचा ताना तुझा चुगू जिरवाना भीमराना रे, तुझा चुगू जिरवाना भीमराना रे. हे गीत वामन दादा गडकरचं आहे आणि 23 मार्चपासून कंटिन्यू जातो. त्यामुळे जरा क्षमा असावी. कारण म्हणतात प्रल्हाद शिंदे होणं अशक्य आहे. प्रल्हाद शिंदे कोणी होऊ शकत नाही. कारण माझ्या खानदानीमध्ये पूर्ण आमच्या खानदानीत सगळ्यांना बऱ्याच काय प्रॉपर्ट्या दिल्या आहेत, पण चंद्रकांत शिंदेला फक्त आवाज आणि चेहरा दिलेला आहे. धन्यवाद.